नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. निवडणुका धामधूम सुरू झाली आहे. महापालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत. नगर परिषदांच्या आटोपल्या, काही बाकी आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या या धामधुमीत लोक काँग्रेस सोडतायत. पुढारी काँग्रेस सोडतायत. खास करून काँग्रेसच्या निष्ठावंत आमदार प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस सोडली आणि त्या भाजपत दाखल झाल्या. प्रज्ञा सातव यांच्या या उडीने खळबळ आहे. त्या हिंगोली भागातल्या आमदार होत्या, मराठवाड्यातल्या. राहुल गांधी यांचे जवळचे, अतिशय जवळचे सहकारी राजीव सातव. हे राजीव सातव प्रज्ञा सातवचे पती होते. 2021 कोरोना काळात राजीव सातव गेले, त्याचं निधन झालं. त्यानंतर काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना विधान परिषद दिली. ती पुन्हा रिपीट केली. एवढं सारं काँग्रेसकडून मिळत असताना प्रज्ञा सातव यांना भाजपात जावंसं का वाटलं? भाजपात जावंसं का वाटलं यापेक्षा भाजपने त्यांना का घेतलं? कारण प्रज्ञा सातव यात स्वयंप्रकाशित तर असा भाग नाही आहे. राजीव सातव यांच्या पत्नी हेच त्यांचं इमेज होती. त्यामुळे भाजपने त्यांना का घेतलं हा सध्या राजकारणात चर्चेचा विषय आहे. आणि प्रज्ञा सातव भाजपमध्ये का गेल्या? काँग्रेसमध्ये एक जण निघतोय, काँग्रेस रिकामी होते, अशी परिस्थिती आहे का? कारण तुम्ही पहा, 2-4 लोक सोडले तर काँग्रेसमध्ये आज नेतृत्व दिसत नाही. विजय वडेट्टीवार वगैरे 2-4 नावं घेतली की काँग्रेस संपून जाते. असं का होतं आहे म्हणजे? आणि भाजप या लोकांना का घेत आहे? म्हणजे ते येत आहेत यापेक्षा भाजप त्यांना का घेते हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि भाजप सगळ्यांनाच का घेत आहे? म्हणजे कोणालाच नाही असं सर्वांनाच घेते काय? म्हणजे आता यांना या प्रज्ञा सातव यांची 4 वर्षाची आमदारकी बाकी होती. त्यांची विधान परिषद जी आहे 4 वर्षांनी संपणार होती. 4 वर्षे उरलेली असताना प्रज्ञा सातव यांनी घेतलं. याचा अर्थ काही शब्द दिला असेल की आम्ही तुम्हाला मंत्री करू, आमदारकी देऊ. त्याशिवाय काय कुणी येणार आहे 4 वर्षाच्या आमदारकी सोडून? त्यामुळे आता शेवटी त्या प्रज्ञा इकडे आल्या भाजपमध्ये. मग भाजपच्या लोकांनी कुठं जायचं? भाजपचे काही लोक त्या भागातले, त्यांनी काही स्वप्न पाहिली असतील भवितव्य पुढचं पक्षातलं, तर प्रज्ञा आल्यामुळे ते मागे पडतील. भाजपला नेमकं काय करायचं आहे? म्हणजे आपले निष्ठावंत कार्यकर्ते बाजूला सारून हे बाहेरचे आलेले कार्यकर्ते वाढवायचे आहेत का?
भाजप काय करू इच्छिते. म्हणजे एकंदर सर्व पाहिलं तर असं दिसतंय की काँग्रेसला विरोधी पक्ष शिल्लकच ठेवायचा नाही, विरोधकच शिल्लक ठेवायची नाही. ना बास बजेगा ना बासरी. आता ते आपल्याला विधानसभेच्या नागपूरच्या अधिवेशनात ते पाहायला मिळालं. विरोधकच नाहीत. म्हणजे फडणवीसांना घेरायला विरोधी पक्षच नाही. जे काय आहे ते चिडीचूप. म्हणजे हे फार भयंकर आहे. काँग्रेस सोडतायत लोक, काँग्रेस रिकामी होते. त्याचं कारण आहे की काँग्रेसमधल्या लोकांना आता पक्षाचं भविष्य दिसत नाही आहे. भविष्या काँग्रेस पुढे अंधार आहे. अजून किमान 2 निवडणुका तरी काँग्रेसला भवितव्य नाही. चांगले दिवस, अच्छे दिन. अजून 2 निवडणुका नाहीत. नंतर लोक मोदींना कंटाळतील, फडणवीसांना कंटाळतील, नंतर पुढं काय वेगळं होईल ते भाग वेगळा. पण सध्या तरी 2 आठवडे, 2 निवडणुका भाजप जोरात राहणार आहे. त्यामुळे आपलं कसं या चिंतेने काँग्रेसवाले चिंतित झाले असणार. त्यामुळे ते एक एक करून बोट सोडतायत, जहाज सोडतायत. काँग्रेसचं जहाज बुडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस मुक्त भारत करायला निघाले होते. काँग्रेस मुक्त ते. आणि आता झालंय काय तर काँग्रेस युक्त भाजप झालं आहे. काँग्रेसचं नेतृत्व दिशाहीन आहे. प्रत्येक निवडणूक ते हरत चालले आहेत. त्यामुळे म्हणजे हरण्यासाठी कोणी राजकारण करत नाही. प्रत्येकाला जिंकायचं आहे. त्याला त्याचं नाव राजकारण आहे. आणि जर जय मिळणारच नसेल तर मग पराभवासाठी कशाला थांबायचं. इथे स्टेशन बदला. त्या हिशोबाने लोक पक्ष बदलत आहेत. सध्या सर्वात सुरक्षित पक्ष म्हणजे भाजप. त्यामुळे भाजपवर जे उड्या आहेत त्या यासाठी आहेत की भाजपचं तिकीट म्हणजे हमखास आमदारकी, हमदास खासदारकी, हमदास नगरसेवक पद, ही मेंटॅलिटी काँग्रेसला रिकामं करते. तुम्ही पहा, अशोक चव्हाण मुख्यमंत्री राहिलेला माणूस, त्याने सोडली काँग्रेस. राज्यसभा घेतली पण काँग्रेस सोडली. म्हणजे काँग्रेसमध्ये राहायला आज काँग्रेसवालेच तयार नाही आहेत. काहीतरी मजबुरी आहे, काहीतरी पर्याय नाही दुसरा, किंवा ऑफर नाही. ऑफरही पाहिजे ना. तर भाजपमध्ये जायचं तर दरवाजात उघडला पाहिजे फडणवीसांनी. तर ऑफर नसेल तर मग काय. त्यामुळे सध्या हे दाणादाण जी पाहायला मिळते आहे, सारे भाजपकडे पळत आहेत. त्यामुळे आता भविष्यात काँग्रेस हे असंच रडत खडत चालू राहील. काँग्रेस संपणार नाही, पण हे असंच चालू राहील. आणि वाईट दिवस आहेत. तर या वाईट दिवसाला चमत्कारामध्ये बदलणारा कोणी नेताच समोर नाही. काँग्रेस कोण वाढवेल. मी कोणाच्या नावावर लोक धावून येतील. जसं मोदीच्या नावावर लोक धावून आले. 2014 नंतर मोदी आणि भाजपचे चांगले दिवस आले. कारण मोदी आले म्हणून. मोदींनी चांगले दिवस आणले. तर चांगले दिवस आणणारा जोपर्यंत काँग्रेसला मिळत नाही, सापडत नाही, तोपर्यंत काँग्रेसचा अवघड आहे. आणि जोपर्यंत तुम्ही राहुल गांधींना पुढे करत राहा,
तो पण काँग्रेसच्या नशिबी पराभवच आहे. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.